सुनेत्रा अजित पवार. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय बाकीच्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का. तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं. अरे कुठं गुडघ्याला बाळशिंग बांधून निघाला. नमस्कार. महासागरच्या बोलावं तर लागेल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील काहींच्या पोटात भीतीचा गोळा नक्कीच आला होता. म्हणूनच त्यांनी तातडीनं सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी उरकून टाकला. वास्तविक पाहता हा तातडीचा शपथविधी हा योग्य का अयोग्य याबाबत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती चर्चा सुरू झाली आहे. काहींनी त्यास योग्य म्हटलं आहे तर काहींनी अयोग्य म्हटलं आहे. असाच प्रसंग महाराष्ट्रात भाजपाचे तत्कालीन नेते गिरीश बापट यांच्याबद्दल आला असताना अजितदादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तो संदर्भ आता सर्वत्र देण्यात येत आहे. याचाच अर्थ असा, जर दादा हयात असले असते तर अशा प्रकाराला त्यांनी कुणाच्याही बाबतीत प्रसंग जरी आला असता तरीही त्यांनी विरोधच केला असता. कारण एका बाजूला कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत असताना दुसऱ्या बाजूला तातडीचा शपथविधी झाला म्हणून सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ व प्रफुल्ल पटेल यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कारण आपल्या डोक्यावरती शरद पवार येऊन बसण्यापूर्वीच त्यांनी कार्यभार साधून घेतला आहे महाराष्ट्रात. त्यामुळे सर्वांना खलनायक म्हणून ओळखलं जात आहे. दोन कुटुंब एकत्र येत असताना त्यांना दूर करण्यात या सर्वांना यश आलंय ही वस्तुस्थिती आहे. पण तातडीनं झालेल्या शपथविधीमुळे सुनेत्रा पवार यांचा सन्मान मात्र नक्कीच कमी झालाय. कारण 10 दिवसानंतर का होईना त्याच उपमुख्यमंत्री होणार होत्या ही आवश्यकता देखील होती. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढला असता, त्यांच्या डोळ्यातील अश्रू तोपर्यंत आटले असते. एका बाजूला दुखवटा जाहीर होत असताना दुसऱ्या बाजूला शपथविधीचा आनंदी सोहळा होतोय हे महाराष्ट्राला पटेल का. बोलावं तर लागेलच. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आजच्या ह्या कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर विषय तुम्हाला कळलाच असेल की या विषयाला धरून महाराष्ट्र चिंतेत आहे. अजित पवार यांना जाऊन आज 10 दिवस झाले आहेत आणि ह्या 10 दिवसानंतर आम्ही ह्या विषयाला मुद्दाम हात घातला. कारण महाराष्ट्रात सगळीकडे एक दुःखद वातावरण होतं. खरं तर आजच्या या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत सहभागी झाले आहेत ऍडव्होकेट अंजली उगावकरजी, जे ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत. त्याचप्रमाणे फुले शाहू चळवळीतील ते अभ्यासक आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत जॉईन झाले आहेत माननीय श्री प्राध्यापक जयंत महाजन सर, जे वरिष्ठ पत्रकार तथा निवासी संपादक आहेत. सर नमस्कार. आपलंही या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. मॅडम, मी पहिलं तुमच्याकडे येतोय. खरं तर तुम्ही फुले शाहू चळवळीतील एक अभ्यासक आहे. त्याचबरोबर अजित पवार हे देखील, त्यांचा शेवटचा जो फोन होता त्या फोनवरून त्यांचाही सर्व धर्म समभाव हे नेहमीच असणारं त्यांचं काम होतं. अशामध्ये अजित पवार गेल्यानंतर अगदी काही वेळातच हा शपथविधी उरकल्यानंतर जे कार्यकर्ते घरी देखील परतले नव्हते त्या कार्यकर्त्यांना मात्र कुठेतरी एक धक्काच लागला की असं झालं तरी कसं. महाराष्ट्रात एकीकडे दुखवटा सुरू होता तरी हा प्रकार घडलाय. काय सांगता? नमस्कार. खरं तर अजितदादा जाण्याचं दुःख मनात खूप आहे. कारण जसं आपण म्हणतो की पवार कुटुंबियांनी महाराष्ट्रामध्ये अनेक पुरोगामी कायदे, म्हणजे 94चा जर कायदा बघितला, महिलांना जो काही वारसा हक्क मिळाला 2005च्या आधीचा, तर तो फार महत्वाचा होता. आणि अशा घराण्यातून आणि अशा विचारातून अजितदादा काम करत होते. निश्चितच आम्हाला असं वाटतं की अजितदादा हे आमचे नायक होते, हिरो होते. आणि अशा त्यांचं अचानक जाणं हे महाराष्ट्राला खरोखर धक्कादायक होतं. अजितदादांना मी नितांत श्रद्धांजली वाहते. प्रथमतः आपण जो विषय आता उपस्थित केला आहे, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी महत्वाचा होता का खरंच, या बाबतीत माझी व्यक्तिशः जी काही भूमिका आहे, खरं तर मी महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि कायद्यातील आणि सहकारातील कार्यकर्ती आहे. आणि अनेक प्रसंग, अनेक परिवर्तनवादी चळवळीशी माझा संबंध आहे. असं असताना ज्यावेळेला मी या भूमिकेकडे बघते सुनेत्रा वहिनींच्या, प्रथमतः मला हे सांगावंसं वाटतं, जर का हा सुनेत्रा वहिनींचा स्वतःचा निर्णय असेल
तो त्यांना पटलेला असेल तर एक महिला असली तरी मला असं वाटतं तो योग्य असेल. परंतु केवळ राजकीय दबावापोटी जर त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो अयोग्य आहे. याचं कारण असं आहे म्हणजे जे मला वाटतं ते, की पवार कुटुंबीय हे नुसतं कुटुंबीय नाहीये, ते दिशा देणारं कुटुंब आहे महाराष्ट्राला. ज्यांनी अनेक भूमिका घेतलेल्या आहेत आणि अनेक चळवळी त्यांनी इथं उभ्या केलेल्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र हा पुरोगामी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे बघतोय. अशा परिस्थितीतून आणि अशाच घराण्यातून सुनेत्रा वहिनींची वाटचाल झालेली आहे. त्या केवळ अजितदादांच्या पत्नी नाही आहेत, त्या एक खासदार आहेत, एका पक्षाच्या प्रतिनिधी आहेत. हे तितकंच आपण कबूल केलं पाहिजे. म्हणून जर का सुनेत्रा वहिनींनी जर का अशा पद्धतीनं घेतलेला निर्णय जो आहे, जो त्यांचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल पुढे जाऊन, तर तो योग्य म्हटला पाहिजे. प्रॉब्लेम कसा होतो माहिती का, की आता आपण गिरीश बापटांचा जो उल्लेख केला, तर गिरीश बापट हे काही पक्षप्रमुख नव्हते. ते आपण म्हणतो ते खासदार होते. मात्र अजितदादांची जी भूमिका होती ती नेत्याची होती. म्हणजे पूर्ण कुटुंब होतं हे राष्ट्रवादीचं. आणि या कुटुंबाच्या अजितदादांनंतर त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या जागेवर बसवलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि इतकं अर्जंट तुम्ही जो मुद्दा म्हणला तो 10 दिवसाचा किंवा 1 दिवसाचा 2 दिवसाचा हा मुद्दा नाहीये. अनेक हालचाली होतात. तुम्ही बघता की महाराष्ट्रामध्ये किती वेगानं ह्या हालचाली घडतात आणि हा एक कंगोरा पण लक्षात घेतला पाहिजे. बांधलेली मोठ म्हणजे राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडल्यानंतर ही जी काही बांधलेली मोठ आहे ही तशीच राहावी. त्याचं नेतृत्व पण कदाचित सहानुभूतीची लाट असेल म्हणा किंवा माहिती नाही, परंतु मी जे म्हणते की एक महिला कार्यकर्ती म्हणून सुद्धा आणि सुनेत्रा वहिनींची यामुळे जबाबदारी वाढलेली आहे खूप. नुसतंच ते दादांच्या पत्नी म्हणून नाही त्या उपमुख्यमंत्री. तर मला असं वाटतं की त्या एका पक्षाला नेतृत्व देणार आहेत, एका पक्षाचं नेतृत्व करणार आहेत, एका पिढीचं नेतृत्व करणार आहेत, एका विचाराचं नेतृत्व करणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा निर्णय असेल आणि ज्या अर्थी त्या तिथं आल्यात, तिथं बसल्यात आणि त्यांनी तिथं सही केलेली आहे आणि तो काही आनंदाचा सोहळा नव्हता हो. सुनेत्रा वहिनींच्या चेहऱ्याकडे बघून काही वाटत नाही असं की त्या आनंदी होत्या. हा म्हणजे क्रमप्राप्त झालेला म्हणजे पर्याय नसलेला. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. जिथं जर राजकीय दबावपोटी त्यांनी हे केलं तर ते अयोग्य आहे. पण मुद्दा एकच येतोय की उभा महाराष्ट्र पाहत होता की ज्या पद्धतीने एवढी मोठी दुःखद घटना घडल्यानंतर उपमुख्यमंत्री हे असंविधानिक पद आहे, असं असताना तात्काळ शपथविधी घेणं हे तेवढं काही गरजेचंच नव्हतं. तर त्यालाच मी धरून महाजन सर तुमच्याकडे येतोय. प्रश्न हाच आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रात झालेल्या प्रकाराबद्दल देशभरात चर्चा होते. इंदिरा गांधी गेल्यानंतर राजीव गांधींनी ज्या पद्धतीने शपथ घेतली, कारण ते पंतप्रधान पद हे संविधानिक पद होतं. उपमुख्यमंत्री पद संविधानिक नसताना ही एवढी गडबड झाली. तुम्हाला काय वाटतं, एक ज्येष्ठ अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार? नाही, उगावकर मॅडमनी जे सांगितलं त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. 2 भाग आहेत. एक त्यांच्यावर दबाव होता की त्यांना स्वतःची तयारी होती मानसिक, की त्यांच्यावर दबाव होता. प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ज्या वेळेस लोकांचं म्हणणं असं आहे की एका बाजूला राख विझत नाही, राख अग्नी जो आहे तो अजून शांत झालेला नाही, तोपर्यंत आपण जो आता याच्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे हे जे प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे काही सहकारी हे तातडीने मुंबईला जाऊन या संदर्भातलं नियोजन करायला लागले. याच्या मागे एकच भाग होता की त्यांच्या लक्षात आलं का पवार कुटुंब एक होतंय. हा पवार कुटुंब एक होतंय याचा महाराष्ट्राला काही नाही म्हटलं तरी एखाद्या कुटुंबामध्ये कटुता असेल ते कुटुंब एकच असेल तर समाजाला बरं वाटतं की जरा जाऊ द्या, चला एक येता येत हरकत नाही. आणि मग हे एक झाले तर आपलं काय, आपलं राजकीय अस्तित्व काय, अशी राजकीय भूमिका घेऊन या सगळ्यांनी सुनेत्रा वहिनींना बहुतेक तुम्ही ताबडतोब शपथ घ्या आणि कुणालाही न सांगता आपण इथे या असं सांगितलं असावं असं मला स्वतःला वाटतं. प्रश्न असा निर्माण झालेला आहे की 10 दिवसानंतर जरी निर्णय झाला असता तरी सुनेत्रा वहिनीच उपमुख्यमंत्री झाला असता. कारण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक अशी अवस्था असते की ज्या ठिकाणी निधन झालेलं आहे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला सहानुभूती मोठ्या प्रमाणावर मिळत असते. त्यांच्यात कॅलिबर किती आहे, त्यांच्यात क्षमता काय आहे, ते राज्य सकट चालू शकतात का वगैरे ह्या गोष्टी खूप दूर ठरतात. तुम्ही दक्षिणेतलं बघा, जयललिताचं उदाहरण घ्या, तिकडे एम जे रामचंद्रन वगैरे हा जो प्रकार आहे तिकडे तेच आहे. किंवा
आंध्र प्रदेशमध्ये ह्याच घटना घडलेल्या आहे, अनेक ठिकाणी घेतली. आता तुम्ही उदाहरण दिलंय राजीव गांधींचं, इंदिरा गांधींचं निधन झालं. देशाचं पद जे आहे ते खाली ठेवता येत नाही, कारण ते संविधानिक पद होत. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जरी अशी घटना घडली तर तातडीने शपथविधी करावं लागतं, कारण ते संविधानिक पद आहे. उपमुख्यमंत्री पद संविधानिक आहे की नाही हा मुद्दा आपण बाजूला करूया, पण कमीत कमी महाराष्ट्राला एक उपमुख्यमंत्री होता, म्हणजे त्याची काळजी करायची गरज नव्हती. परंतु केवळ आपल्या राजकीय आपली जी भूमिका आहे तिला छेद बसणार आहे, आपली राजकीय वाटचालीत कुणीतरी अडथळा आणतंय, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनीने जाणून ठेवलं तर आपण पुढचं यांचं दोन पवार परिवाराचं मिलनला कुठेतरी व्यत्यय निर्माण होतो. वास्तविक पाहता हा परिवार एकत्र आला तरी यांच्या अस्तित्वाला काही धोका पोहोचत नव्हता, कारण हा परिवार एकत्र येणं म्हणजे तो एनडीएशी भाग जोडला जाणार. पण एनडीएशी भाग जोडला जाणार म्हणजेच सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणं, त्या केंद्रात मंत्री झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांना बाहेर थांबावं लागेल किंवा सुनील तटकरेंना बाहेर थांबावं लागेल, कारण हे एकमेव खासदार आहे. पण शरद पवारांकडे 8-9 खासदार आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं पारडं जड ठरेल आणि आपल्या पक्षावर आपलं जे काही चाललंय, आज आपण सर्व आहोत, ते सगळं दूर होईल. या भीतीपोटी यांनी तातडीने हा निर्णय घेतला आणि सुनेत्रा वहिनींना शपथ घ्यायला लावली, असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी सर, तुम्ही अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, कारण महाराष्ट्रातील कार्यकर्ता अद्यापही थांबवलेला आहे. सुनेत्रा वहिनींबद्दलचं जी प्रतिमा तयार झाली आहे ती काहींची डगमगते, काहींना वाटतं योग्य, काहींना वाटतं अयोग्य. पण अशामध्ये मॅडम मी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा, भलेही परिस्थिती काहीतरी बिकट होती, राजकीय दबाव असेल किंवा राजकीय खेळी असेल किंवा काहीही असेल, पण जो प्रसंग होता, या प्रसंगामध्ये जो कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, त्या दिवशी आपण टीव्ही चॅनलवरती आपण पाहिलं की कार्यकर्ते अक्षरशः ओक्साबोक्सी रडत होते, ओरडत होते, हंबरडा फोडत होते, आणि हे सतत चालू होतं. काय वाटतं, कार्यकर्त्यांच्या मनावरती काही या गोष्टी बिंबवल्या असतील का? इथं ना मला एक गोष्ट आठवती आता, म्हणजे संभाजी महाराज गेल्यानंतर येसुबाईंनी तातडीनं राजारामाला राज्याभिषेक करून घेतला. कसं असतं माहितीये का, की मी जसं मगाशी म्हटलं की ही मोठ बांधून ठेवलेली ती विस्कळीत व्हायला नको असते. आणि हे तर नक्की आहे, तुम्ही म्हणता तसं यांचे काय लागेबांधे असतील किंवा यांचे काय हेतू वेगळे असू शकतात, तटकरे पटेल यांचे, परंतु हे चालवणं जे आहे, म्हणजे आज नेतृत्व त्यांच्याकडे आलेलं आहे सुनेत्रा वहिनींकडे, आणि हे चालवताना त्यांच्या डोळ्यासमोर तर एकच आहे की सगळे कार्यकर्ते बांधून ठेवणं, ते कुठेही दिशाहीन न होता. म्हणजे मला अजिबात वाटत नाही की त्या दिवशी त्या खूप आनंदाने त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असेल, असं होऊ शकत नाही. किमान भारतीय महिला आहे ती, आणि किती दुःख घेऊन तिथं त्या आलेल्या असतील हे मी समजू शकते. महिला म्हणून किती सगळ्या गोष्टी त्यांना पुढे न्यायच्या आहेत, कुटुंबाला पुढे न्यायचं आहे, पक्षाला पुढे न्यायचं आहे. त्यामुळे असं नाही म्हणता येणार की तो आनंदी सोहळा झाला. म्हणून आहे की पक्ष बांधून ठेवणं, कार्यकर्ते कुठे विचलित न होणं, दिशाहीन न होणं, हा एक त्यामागचा भाग असू शकतो. परंतु ते जसं मी म्हटलं त्याला की प्रोव्हायडेड हा त्यांचा स्वतःचा निर्णय असला पाहिजे. त्यांनी या कोणाच्या दडपणाखाली आता येता कामा नये. जर नेतृत्व करायचं असेल तर इथून पुढे त्यांचं नाणं खणखणीत वाजवून घेता आलं पाहिजे, एवढं मला वाटतं. अगदी मॅडम, तुम्ही एक कायदेतज्ञ आहात, वकील आहात, आणि विशेष म्हणजे एक शंका महाराष्ट्राच्या मनात आहे. विषय थोडा भरकटतोय, पण ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी वक्तव्य केलं की मी 9 तारखेच्या नंतर अपघाताच्या संदर्भात बोलणार आहे, जो झालेला अपघात आहे त्याच्यावरती अद्यापही तो चित्र क्लिअर नाही आहे. अजित पवारांचा अपघात होण्यापूर्वीचे दुपारच्या नंतरचे त्यांचे कुठलेही अपॉइंटमेंट्स नव्हत्या, त्यांचे सीसीटीव्ही फुटेज नव्हते, विमानात बसतानाचे फुटेज नव्हते. अशामध्येच अमोल मिटकर यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत, शंका व्यक्त केली आहे. काय वाटतं? हो, तो सगळं त्याची चौकशी होणं गरजेचंच आहे, आणि ती मला असं वाटतं सुरू झालेली आहे. त्यामुळे त्या चौकशीची पूर्ण महाराष्ट्र वाट बघतो आहे की ती निपक्षपाती चौकशी होणं गरजेचं आहे. हे काही असू शकतं, म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला, म्हणून मी जसं म्हटलं की दादा आमचे नायक होते, दादांच्या बद्दल आम्हाला परिवर्तन करू शकणारं असं व्यक्तिमत्व होतं ते, की दादा काही करू शकत होते. म्हणून त्यांचं जाण्याचं दुःख तर खरंच आहे, म्हणजे आमच्या पिढीला तर नक्कीच आहे. म्हणून याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि असं जर होत असेल आणि ते महाराष्ट्रात होत असेल तर महाराष्ट्र कुठे जाणार आहे ही चिंताच आहे फार. अगदी सर, मी तुमच्याकडे येतो पुन्हा याच विषयाला. जो शरद पवार यांनी पहिल्या दिवशी, ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी
अपघातस्थळी पाहणी करत असताना एक वक्तव्य केलं की हा खरोखरच अपघात होता. त्याच्या मागची भूमिका देखील आता महाराष्ट्राला थोडीफार वाटायला लागली की त्या दिवशी जर त्यांनी शंका कुशंका व्यक्त केल्या असती, दंगली झाल्या असत्या, भयंकर काही झालं असतं, म्हणून त्यांनी ते थोपवण्यासाठी म्हणून त्या दिवशी तो निर्णय घेतला का? आणि त्याच्यानंतर आता रोहित पवारांनी केलेलं वक्तव्य, या दोघांमध्ये कुठेतरी परस्पर विसंगती दिसते, काय वाटतं? नाही, शरद पवारांनी जी भूमिका त्या दिवशी घेतली ती अतिशय सुसंगत अशी भूमिका असेल. हे ज्येष्ठ नेते, अनुभव संपन्न आहे. तुम्हाला माहित असेल की मुंबईला बॉम्बस्फोट झाले होते. पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब केले होते. हे बॉम्बस्फोट होताना हिंदू मुस्लिम त्याला रंग लागू नये, शरद पवारांनी एक बॉम्बस्फोट मुस्लिम क्षेत्रात देखील झाला असं सांगून एक वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी देखील शरद पवारांनी तीच भूमिका घेतली की जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये काही क्षोभ निर्माण होऊ नये, कुठेतरी दंगलीसारखी स्थिती निर्माण होऊ नये. परंतु आता रोहित पवारांनी जे काही सांगितलं की मी उद्या या संदर्भामधलं, परवा या संदर्भातलं सगळं स्पष्टीकरण करणार आहे, ते नेमकं काय करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ती भूमिका ती कोणत्या पद्धतीने होईल किंवा अपघाताच्या संदर्भातच सांगणार आहे की पक्षाच्या एकीकरणाबाबत सांगणार आहे. कारण पवार परिवार एकत्र यायला नकोय असा एक मोठा गट अजितदादांच्या पक्षामध्ये आहे. त्यांनी एकत्र काय येऊ नये ही त्यांची भूमिका जी आहे ती फक्त त्यांच्या स्वतःच्या पुरती, का आपलं काय होणार, आपलं राजकीय अस्तित्व नष्ट होणार की कमी होणार, ते होऊ नये म्हणून त्यांना असं वाटतं हे एकत्र येऊ नये. म्हणून एकत्र येऊ नये म्हणून याच्यात कोणती स्टेप उचलावी, तर त्यांनी पहिली स्टेप अशी उचलली की त्यांनी डायरेक्ट सुनीतांना रात्रीतूनच मुंबईला बोलवून घेतलं आणि सगळ्या दुसऱ्या दिवशी शपथविधी करून. वास्तविक पाहता सुनेत्रा वहिनींना जबाबदारी देण्यात यावी याची पहिले जे काही 2-3 आमदार जे होते त्याच्यामध्ये नरहरी झिरवळ हे मंत्री होते, माजी मंत्री माणिकराव कोकाटे होते. यांनी सांगितलं की हे नेतृत्व फक्त त्यांच्याकडे जाईल, परंतु त्यांनी तातडीने शपथविधी करा आणि लगेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा असं काही सांगितलेलं नव्हतं. किंबहुना त्यांना या संदर्भामध्ये त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील बाजूला ठेवण्यात आलं. हे 4-5 जणांनी मिळून केलेलं कृत्य. ते कृत्य म्हणजे त्या मी चांगलं किंवा वाईट हा शब्द त्याला लावत नाही, पण ही घटना त्यांनी घडवलेली. कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनींच्या संदर्भामध्ये त्यांनी हेच करायचं का आम्ही सांगू त्याच पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यावेळी त्यांची दोन्ही मुलं जरा गोंधळलेला असेल. महाराष्ट्राला एक खमकं नेतृत्व देणारे दादा म्हणजे महाराष्ट्र जर अश्रू ढाळतोय तर त्यांच्या मुलाबाळांना काय वाईट वाटलं असेल. निश्चितच ते देखील कोलमडून गेल्याशिवाय त्यावेळी त्यांची परिस्थिती फार वेगळ्या पद्धतीची होती आणि शरद पवारांच्या दृष्टिकोनातून तो त्या कुटुंबावर आघातच आहेत, कारण त्यांना सगळ्यांनी एकत्र येण्याची प्रक्रिया जवळजवळ झालेली होती. आणि आता अचानक दादांचं निधन झाल्यामुळे काय करायचं, तर या संधीचा कोणीतरी फायदा घेतलेला आहे आणि ते राजकारणामध्ये साहजिकच आहे. सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली, चूक की बरोबर हा मुद्दा राहिलेलाच नाही. आता याच्यामध्ये कोणती खिळी केली याला फार महत्व आलेलं आहे आणि त्याच्यावर आता महाराष्ट्राचं राजकारण त्याच्या भोवतीच फिरणार आहे. रोहित पवार 9 तारखेला मी या संदर्भातली माहिती सांगणार आहे. ती माहिती नेमकी काय सांगणार आहे, ती एकत्र येण्याच्या संदर्भात किंवा त्यांच्याकडे काही क्लिप आहे का की आम्ही एकत्र येण्याच्या बैठका कुठे झाल्या, तेच एक लक्षात घ्या. शरद पवारांच्या पक्षाकडूनच सांगितलं जातं की आमची बैठक झालेली आणि अजितदादांच्या गटाकडून मात्र एकही माणूस पुढे यायला तयार नाही किंवा कोणामध्ये हिंमत पण नाहीये. कारण त्यांनी जर अशा पद्धतीने केलं तर हे 5 त्याला राजकीय पक्षामध्ये त्यांना या अजितदादाच्या गटाचे 5 डॉन म्हणतात त्यांना, यांच्याशिवाय तिथलं काही सूत्र हलत नाही. यांची आपल्याला खप्पामर्जी झाली तर आपलं या पक्षातलं आयते महत्व कमी होऊन जाईल. म्हणून सगळेजण जरा सध्या या क्षणाला शांत आहे, पण हळूहळू त्याच्यामधील आवाज मात्र उठायला लागला. ही वस्तुस्थिती आहे. स्वप्नील, तर तुमचा अतिशय महत्वाचा मुद्दा हाच आहे की आपली परिस्थिती सामावून घेण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी हे या पद्धतीचं पाऊल उचललं असेल अशी शंका बरोबर आहे महाराष्ट्रात सगळीकडे घेतली जाते. पण एक पुन्हा एकदा तोच मुद्दा येतोय की शरद पवारांचं या संदर्भातलं जे पत्रकार परिषदेत एक वक्तव्य होतं की अजित पवारांनी या संदर्भामध्ये कुठेही त्यांनी बोलण्याची गरज नाही, त्यांनी या संदर्भात बोलू नये. 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात वक्तव्य करू नये आणि त्यांना वक्तव्य करण्याची गरज नाही असं वक्तव्य शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं होतं. त्यांचं हेच मत होतं की आमच्या 2 गट एकत्र येत असेल तर तुमचा प्रश्न काय आहे. काय वाटतं की यामध्ये देखील भाजपाची काही खेळी आहे का? नाही, ही वस्तुस्थिती
की असं काही घडलेलं नाही हे सांगणारे हे कोण आहे? जर त्या दोघांपैकी जर एक पार्टी सांगते की आमची बैठक झालेली, त्या ठिकाणी अपेक्षित एक होतं फडणवीसांकडून की शक्यता आहे ते, मला काही कल्पना नाही ते एकत्र आले की नाही आले मला काही सांगता येत नाही, पण आले नाही म्हणून हे सांगणं त्यांना दूर ढकलायचा काय प्रयत्न. मी सगळ्यात महत्वाचं या गोष्टीमध्ये एक सांगतो, जर शरद पवारांना जर एकत्र यायचंच असेल तर महाराष्ट्रातल्या एकाही राजकीय नेत्यामध्ये हिंमत नाही की शरद पवारांना रोखणे. शरद पवारांना ज्या दिवशी वाटेल आपल्याला इंडिया सोबत जायचं, आपण ते ताबडतोब जातील ते. त्यांचे तेवढे दिल्लीत वजन आहे. सुप्रिया सुळे लगेच केंद्रीय मंत्री होईल. वरून आदेश आल्यानंतर यांच्या काही आमदारांना मंत्रिमंडळातही घ्यावं लागले. यापैकी हे जे 5-6 जणांनी एकत्र येऊ नये म्हणून यांनी जे प्रयत्न केलेले, यांच्या हातात तोपर्यंत काहीही राहणार नाही. आणि त्यांना एकत्र यायचं ठरलं तर शरद पवारांमध्ये ती ताकद आहे. पण परिस्थिती निर्माण काय झाली, कुठेतरी वादाला वाद निर्माण करून थोडस त्यांना डॅमेज कसं करता येईल आपल्या पक्षात येणाऱ्यांना, याचा हा प्रयत्न झालेला आहे. पण शरद पवार जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत ते शांततेनेच घेतील. तुम्ही बघा, एकही वक्तव्य त्यांनी चुकीचं केलेलं नाही किंवा ते बोलत पण नाही. इतर बोलतायत त्यांना म्हणाले का तुमचा काय संबंध याच्यामध्ये बोलायला, आमचं एकत्र येण्याचं आहे. आणि परिवार एकत्र येत असेल तर परिवार एकत्र येण्याला जे विरोध करतात ते महाराष्ट्राचे भविष्यातील खलनायक ठरणार आहेत. कारण कोणत्याही आपण कुटुंबामध्ये जर बोलू. खरं तर हा विषय जो आहे, आपला आजचा जो विषय आहे, खरंच सुनित्रा वहिनीने शपथविधी घेणं हे महत्वाचं होतं का, या विषयावरती परत एकदा आपण तुम्हाला त्याच विषयावरती घेऊन येतोय. मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी हे अपघात आणि सगळा विधी झाल्यानंतर, अपघात झाल्यानंतरच, मृत्यू झाल्यानंतर घोषणा केली होती की 3 दिवस दुखवटा राहील. त्या दुखवट्यामध्ये शपथविधी घेणं योग्य होतं का अयोग्य होतं, तुम्हाला काय वाटतं? दुखवटा सरकारच जाहीर करतं आणि शपथविधी तिकीट सरकारच जाहीर करतं. तो सरकारचा अधिकार आहे. परंतु एकदा दुखवटा जर जाहीर झाल्यानंतर तुम्ही जर त्या काळात तरी थांबणं गरजेचं होतं. 3 दिवसामध्ये हे केलं. एक लक्षात घ्या, पवार परिवार हा पुरोगामी विचारांचा परिवार आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की आमच्याकडे दशक्रियाविधी होणार नाही किंवा काहीच होणार नाही, आम्ही फक्त 5 दिवस गावी थांबणार आहोत. बघा तुम्ही, आता काल परवाच एक 5-6 दिवसापूर्वी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पिताश्रींचं निधन झालं. त्यांनी ज्या दिवशी निधन झालं त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या कन्या श्रीमंतिनी कोकाटे यांनी डिक्लेअर केलं की आम्ही देखील कुठलेही विधी करणार नाही, आम्ही 5 दिवस घरी थांबणार आहोत आणि आम्ही आमच्या कौटुंबिकरित्या दशक्रिया होणार आहे, आम्ही दशक्रिया होणार नाही म्हणून त्यांनी जाहीर केलं. हा जो विचार आहे त्या परिवाराचा, तो पुरोगामी विचार आहे. आणि मग या विचारात एका बाजूला असा विचार चालू असताना दुसऱ्या बाजूला दुखवटा सरकार जाहीर करतं. मग सरकारने जाहीर केलं ती सरकारची भूमिका आहे. मग सरकारने त्या दुखवट्यातच असे कार्यक्रम का घ्यावे, हा एक महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुमच्या आमच्या सारख्याने देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे किंवा संबंधित ज्येष्ठ नेते तेच देऊ शकतील की आम्ही ही भूमिका का घेतली. परंतु या भूमिकेमागे फक्त आणि फक्त राजकारणच होतं. त्याच्या मागे काही सहानुभूती होती किंवा पद रिकामा राहिल्यामुळे महाराष्ट्रात मोठा गदारोळ होईल किंवा महाराष्ट्र संकटात येईल, असं काहीही नव्हतं. याच्या मागे केवळ आणि केवळ राजकीय भूमिका सरकारची होती. अगदी सर, आज खरं तर ही चर्चासत्र आपण मुद्दाम थोडं उशिरा का होईना पण घडून आणण्याचा एकच उद्देश होता की हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे आणि बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियावरती अमाप समाप चर्चा सुरू असताना त्या चर्चेला एक योग्य वळण द्यावं म्हणून आजचं हे चर्चासत्र आपण आयोजित केलं होतं. खरं तर आपल्यासोबत ऍडव्होकेट अंजली उगावकर होत्या. ते आता तांत्रिक बिघाडामुळे ते चर्चासत्रात सहभागी झाले नाहीत, पण आपण दोघेही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि खरोखरच यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. 9 तारखेला रोहित पवार काय विधान करतील हे याकडे पण लक्ष आहे. त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेचा मतदान आहे. मतदान किती टक्के होईल त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि अजित पवारांचा जो झालेला अपघाती निधन त्याच्या या मतदानावरती काही परिणाम होईल का याकडे जनतेचं लक्ष आहे. अशाच पद्धतीचे कार्यक्रम आपण नेहमीच घडून आणूयात. सर, धन्यवाद तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू.